तर मग यात एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे अमित शहांचा सत्कार केला अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली आहे। तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंत्री भरत गोगावले। तर भरतजी, काय सांगाल की संजय राऊतांची अशी जळजळीत प्रतिक्रिया समोर येते, यावर तुमची काय भूमिका आहे? संजय राऊतच्या पोटामध्ये लय दुखायला लागलं, कारण त्याला ते शिंदे साहेबांनी केलेली चांगल्या कामाचा जर पुरस्कार दिला असेल तर ह्याला एवढं ॲलर्जिक का हे आम्हाला आता कळलं की एवढी बदमाशगिरी मला वाटत नाही कोणाकडे असेल ते, आणि त्यांनी सरळ असं स्वीकारायला पाहिजेत काही गोष्टी। आता त्याला मला असं वाटतंय की त्याने आता उद्धव साहेबांचा पक्ष संपवून आणलेलाच आहे आणि त्याच्यामुळे ही शेवटची वळवळ त्यांची चालेल। काही पॉईंट दिसतोय तर लगेच त्याचे तेच चालू होते आणि म्हणून करता आम्ही त्याचा धिक्कार करतो, निश्चित करतो की अशा माणसाला किती वेळ दिवसभर पाहावं। आणि तुम्ही पण चॅनलवाले त्याला दिवसभर दुसरं काही त्यातले दाखवतोय सकाळपासून। आम्ही उठलो तुला एखादं काहीतरी चांगलं न्यूज आहे तर ह्याचंच तोंड दिसलं तिथं। जी जी, धन्यवाद भरतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय की संजय राऊतांच्या जळजळीत अशा टीकेवर आता शिंदे गटाकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत आणि शरद पवारांवरच ठाकरे नाराज झालेले आहेत। त्यामुळे मवियात धुसफूस आहे का याचाही सवाल उपस्थित होतोय।